ज्योतनिष्ठेची आणि लोकशाही संरक्षणाची या घोषवाक्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 दिवसाचं शिबिर जे आहे ते शिर्डी येथे पार पडत आहेत। पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड या संपूर्ण शिबिरामध्ये उपस्थित झालेले आहेत। सर, थोड्याच वेळापूर्वी महायुतीची पत्रकार परिषद जी आहे ती मुंबईत झाली। खरं तर हल्लाबोल जो आहे तो महाविकास आघाडीवरती चढवला आहे। बावनकुळे असतील, सुनील तटकरे असतील यांनी थेट महाविकास आघाडीमधले नेते आहेत ते आगामी काळात आमच्या मंचावरती अर्थात महायुतीच्या मंचावरती दिसतील आणि सर्वच नेते मंडळी सत्ताधारी पक्षात येतील असा त्यांचा दावा आहे। खरं तर विरोधी पक्षच नसणार असा त्यांनी दावा केला। सगळेच तुमच्यासारखे लाचार असतात असे नाही। याच्या अधिक काय बोलायचं, त्यांच्या लाचारीबद्दलच बोलावं लागेल ना। पण ज्या पद्धतीने विरोधी पक्ष नेस्तनाबूत करायचा महाविकास आघाडीमधले लोकशाही ठेवायचीच नाही, लोकशाही पायदळी तुडवायचं आहे, संविधान पायदळी तुडवायचं आहे। ही हुकुमशाही प्रवृत्ती काल ट्रकवाल्यांचं बघितलं ना काय केलं। असं या देशामध्ये आंदोलनाला प्रचंड महत्व आहे। ट्रकवाल्यांनी आंदोलनाची धमकी दिली आणि जेव्हा सरकारला कळलं की 48 तासात हे ट्रकवाले पूर्ण देशाला अडचणीत आणतील तेव्हा कायद्या मागे घेतला। त्याच्यामुळे आंदोलन काय करू शकतं ते त्यांना माहिती आहे आणि विरोधी पक्ष आता त्या स्थितीत आलेला आहे। जनताही त्या स्थितीत आली आहे, जनताही प्रचंड भडकली आहे। लोकशाही विरोधी जे काय चालू आहे, तुम्ही ज्या पद्धतीने पक्ष मोडले, तुम्ही काय अजित पवारांना राम मंदिरात घेऊन जाणार आहात? कुठल्या अधिकाराने? एकीकडे रामाने स्वतःच्या बापासाठी आणि स्वतःच्या आईसाठी 14 वर्ष वनवास भेटला, इथे सत्तेसाठी तुम्ही शरद पवारांना घराच्या बाहेर ढकललं। तुम्हाला रामाचं दर्शन घेण्याचा अधिकार नाही। अबकी बार 400 पार खासदारांचा आकडा, त्याचसोबत राज्यात 45+ खासदारांचा आकडा आम्ही टप्पा गाठू असं स्वप्न पण मी पण बघत असतो। मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघणं काय चुकीचं आहे का? आपल्यातले किती जण स्वप्न बघतात गेले अनेक वर्ष? पण ज्या पद्धतीने हा सगळा दावा केला जातोय, लोकशाही नेस्तनाबूत करण्याचं काम 100% या देशातली लोकशाही नेस्तनाबूत होते। या देशाचं संविधान खतम केलं जाईल जर त्यांना 405 वगैरे त्यांची जी म्हणणं आहे तसं केलं जाईल तर हे संविधान अरबी समुद्रात बुडवलं जाईल। तुम्ही एक ट्विट केलं अलीकडेच, एकनाथ शिंदे यांनी काल मलंगडाच्या पायथ्याशी हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला आलेले होते। मलंगड मुक्तीची घोषणा जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। खरं तर संविधानिक पदावरती मुख्यमंत्री आहेत, त्याच्यावरतीच तुम्ही या सगळ्या वक्तव्यावर नाही असं आहे की एखाद्या मुख्यमंत्र्यांनी मतांसाठी एखाद्या धर्माला उस्कवणं आणि तिथे वाद निर्माण होईल अशी वाक्य उच्चारणं हे चुकीचं आहे। तुम्ही एकनाथ शिंदे नाही, तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहात, ज्यांची जबाबदारी आहे सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालण्याची। तुमच्या मंत्रिमंडळातले भुजबळ ओबीसींना उचकवतात, तुम्ही स्वतः कुठे ना कुठे मागून मराठा समाजाला उचकवता। म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आग जाळपोळ हेच हवंय का? तुम्हाला महाराष्ट्र जिंकता येणार नाही हे कळल्यामुळे आता काही करून जिंकायचं असेल तर जाती धर्मामध्ये भांडणं लावा, हेच तुम्हाला हवंय का? हे एकनाथ शिंदेकडनं अपेक्षित नाही आहे। परंतु सातत्याने मुख्यमंत्री गोपनीयतेची शपथ घेतात। गोपनीयतेच्या शपथेखाली सर्व धर्म, बंधुता, समता ह्या सगळ्या गोष्टी सर्वात महत्वाचं संविधान टिकवणं। तुम्ही ज्या पद्धतीने वागतात त्या पद्धतीने संविधान टिकणारच नाही। त्याच्यात आहे ना राईट टू रिलीजन, हा आहे ना ऑब्लिगेटरी ड्युटीज मध्ये आहेत। खंत सुद्धा व्यक्त केली, तुम्हाला ज्यावेळेस कोरोना झाला त्यावेळेस तुमचं पालकमंत्रीपद जे आहे ते काढून घेण्यात आलं आणि आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं। खरं तर आता सुनील तटकरे, आदिती तटकरे हे तुमच्या विरोधी बाकांवरती विरोधी पक्षात आहेत। असं तसं नाही म्हणत आहे मी। एक तर मला पालकमंत्रीपद देऊच दिलं नाही। पालकमंत्रीपद हे फक्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून ठरवत होते, त्याच्यात शरद पवार कुठेही नव्हते त्या चर्चेत। मी अजित पवारांना भेटून सांगितलं होतं की मला पालकमंत्रीपद द्या। मला एकनाथ शिंदे स्वतःहून भेटले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःहून भेटले, जितेंद्र आम्हाला रायगड हवं होतं, आम्ही पालघर तुम्हाला द्यायला तयार होतो आणि मी खास तुझ्यासाठी पालघर सोडलं होतं। पण ते म्हणाले अजित पवार कुठल्याही परिस्थितीत रायगड सोडायला तयार नाही आणि रायगड त्यांना आदिती तटकरेला द्यायचं आहे। माझा प्रश्न त्यांना तेवढाच होता की काय मी ज्येष्ठ मंत्री नाही, मी या पक्षाचा कार्यकर्ता नाही?
मला कोरोना झाला, मला 2 तासात तुम्ही पालकमंत्री पदावर काढता, त्याच्यानंतर कोरोना झालेल्यांना किती जणांना काढलं तुम्ही? या पक्षात सावत्र आहे का मी? होतो का? आता नाही. का नाही सांगितलं? ठीक आहे, कोरोना झाला ना, बरा होऊन येईल, मग घेईल. मी झालो ना बरा, का मेलो नाही ना, वरती नाही गेलो ना, जशी त्यांची मना. तुम्हाला स्वतःला कोरोना झाला, का नाही राजीनामा दिला? मंत्रिमंडळातल्या अनेक सहकाऱ्यांना कोरोना झाला, का नाही मंत्री राजीनामा घेतलात? एकटं जितेंद्र आव्हाडचा राजीनामा घेताना तुम्हाला जाम बरं वाटलं ना? लगेच स्वतःचा दत्तात्रय भरणे हा स्वतःचा माणूस तिथे नेऊन नेमलात ना? काय आम्हाला राजकारण समजत नाही का? आणि तो सुद्धा सोलापूरचं पालकमंत्री पद हे त्यांनी नाही दिलं. जेव्हा दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं की मला जमणार नाही, तेव्हा साहेबांनी बोलून मला सांगितलं की सोलापूर अतिशय महत्वाचा जिल्हा आहे, त्याचं पालकमंत्रीपद तू घे. पण एक तुम्ही दावा केलाय की महाविकास म्हणजे आघाडीचं सरकार जे 15 वर्षाच्या कार्यकाळात होतं त्यावेळेस अनेक महत्वाच्या पदांवरती अजित पवार हे कार्यरत होते. अजित पवारांनी हे राज्यच संगनमताने चालवलं असा तुमचा दावा आहे. विरोधकांना त्यांनी फंडिंग केलेलं होतं, त्यावेळेस निधी वाटप अधिकचा केलेला. त्यांनी बावनकुळेंना किती मदत केली याचा इतिहास तपासून पहा. मग त्यांनी फक्त नाते गोते आणि त्याचसोबत संबंध जपण्याचं काम असं आहे की त्यांची वर्किंग स्टाईलच वेगळी आहे. आणि फक्त ते म्हणजे मी खूप स्ट्रिक्ट आहे, मी खूप डिसिप्लिनियर आहे ह्याचा तो गाजावाजा करत असतात. त्यांना त्यांचा एक पॉलिसी निर्णय सांगावा जो महाराष्ट्राच्या हिताचा आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात लिहिला जाईल. असे शरद पवारचे 100 निर्णय सांगितले जातील. मी ज्या मंत्रिमंडळात 2.5 वर्ष होते ना, ह्याच्यातले 10 निर्णय ऐतिहासिक आहेत, ते इतिहासात लिहिले जातील. जशी BDD चाळीची सुरुवात, असं एक काम अजित पवारांनी सांगावं की इतिहासात त्याची नोंद केली जाईल. नुसतं बळ देण्याचा कार्यकर्त्यांना आणि नंतर भांडण लावणं. बळ काय नाही. मी 6 वाजता उठतो. 6 वाजता उठून करणार काय? अधिकाऱ्यांची झोप खराब करायची? 6 वाजता काम नाही सुरू होत. तुम्हाला झोप लागत नाही का? आमची चुकी आहे? झोप कधीपासून लागत नाही? ते पूर्वी सुद्धा उठून काम करायचे. मला माहित नाही त्यांना कधीपासून झोप लागत नाही. पण कुठल्याही अधिकाऱ्याला त्यांचं 6 वाजताचं बोलवणं आवडायचं नाही. आमचे सुद्धा अधिकारी मित्र आहेत. शिस्त म्हणजे काय? काय रे कचरा कशा आहे? काय रे तो तिथे काय उभा आहे? ही म्हणजे शिस्त नाही. तुमचं आउटपुट किती आहे सांगा. प्रत्येक डिपार्टमेंटच्या मध्ये करणं, प्रत्येक डिपार्टमेंटच्या बैठका लावणं, त्या मंत्र्याला अस्वस्थ करणं, त्याला कमीपणा दाखवणं, हे तुम्ही केलं नाहीत. तुम्ही सुनील केदारांना त्रास दिला नाहीत. मी असे अनेक मंत्री सांगतो जे खासगीत आम्हाला सांगायचं काय रे बाबा, आमच्याच मंत्री बैठका हा स्वतः लावतो. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला होता? मुख्यमंत्री लावू शकतात. उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही या मीटिंगा कुठल्या अधिकारात लावू शकता? कारण का उपमुख्यमंत्री पद हेच संविधानिक नाही. सुनील तटकरे जे तुमच्या विरोधात आता बोलतात आहेत त्यांच्या संदर्भात तुम्ही दावा केलाय की 5 वर्ष हा पवारांना याची जाणीव होती की सुनील तटकरे हे आपल्या पक्षाशी इमान राखून नाहीत. पण हे कधी वक्तव्य केलेलं आणि काय संदर्भ होता? हे दररोज जर सकाळी जाऊन आपलं एकच वाक्य, साहेब चला ना बीजेपीत जाऊया, साहेब चला ना बीजेपीत जाऊया. 2019 अजित पवार साहेब कुठे ते गेले, शपथविधी झाला आणि सकाळी 8 वाजता तटकरे पवार साहेबांच्या बंगल्यावर. जसं मला काय माहितीच नाही हो काय झालं. तुम्हाला वाटतं म्हणजे इतका मोठा नटसम्राट मी कधी माझ्या आयुष्यात बघितला नाही. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संपूर्ण जे विरोधक आहेत अर्थात अजित पवार गटातले नेते मंडळी त्यांच्यावरती खरपूस समाचार जो आहे तो त्यांनी आपल्याशी बोलताना घेतलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, शिर्डी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.